प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही आनंदी आणि आशीर्वादित राहावे अशी माझी इच्छा आहे. आजच्या दिवशीही प्रभू तुम्हाला एक वचन देत आहे. जख्या अध्याय 2 वचन 5. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन व तिच्या ठाई मी तेजोरूप होईन. परमेश्वर आपल्या भोवती अग्नीची भिंत असेल, याचा अर्थ संरक्षण होय. आपण अशा जगात राहतो जे वाईट आणि दुष्टतेने भरलेलं आहे. दररोज आपल्याजवळ कितीतरी अदृश्य धोके येतात. आपण त्यांच्यापासून कसे वाचतो आणि सुरक्षित राहतो हे तुम्हाला माहिती आहे का? प्रभू आपल्या भोवती भिंत होऊन आपलं संरक्षण करतो. तो म्हणतो, मी तुझ्या भोवती अग्नीची भिंत होईल आणि तुझं संरक्षण करीन. लोक लोखंडी सळ्यांनी कुंपण घालतात. कोणीही ते कापून आत येऊ शकतो. काही जण कुंपणाला वीज लावतात, मग कोणीही त्याला हात लावू शकत नाही. पण जर वीज पुरवठा बंद झाला तर ते आत येऊ शकतात. अगदी उंच कंपाऊंड वॉल देखील कोणी चढू शकतो. जरी ती भिंत चढायला खूप उंच असली तरी आता असे काही साधनं उपलब्ध आहेत ज्यामुळे ते शक्य होतं. पण जर भिंत अग्नीची असेल तर काय? कोणीही त्यातून आत येऊ शकत नाही. सैतान देखील त्यातून आत येऊ शकत नाही. अशी कुंपण प्रभू घालतो. प्रभू आपल्या भोवती अग्नीची भिंत होऊन आपले संरक्षण करतो. तो तुम्हाला अशा प्रकारे संरक्षण देण्यास निष्ठावान आहे. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्याशी चिकटून राहा. तो तुमच्या भोवती, तुमच्या कुटुंबाभोवती आणि मुलांभोवती अग्नीची भिंत होईल, तुमचं संरक्षण करेल. घाबरू नका. कोणत्याही जादूटोणा किंवा काळ्या जादूबद्दल चिंता करू नका. त्या अग्नीला ओलांडून कोणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून धाडसाने म्हणा, प्रभू, मी या वचनावर विश्वास ठेवतो. तुम्ही माझ्या कुटुंबाच्या, कामाच्या, फॅक्टरीच्या, व्यवसायाच्या आणि आमच्याकडील सर्व गोष्टींच्या भोवती कुंपण घातले आहे. तुम्ही आमच्या भोवती अग्नीची भिंत होऊन आमचं संरक्षण करत आहात. मी यावर विश्वास ठेवतो. तुम्ही नक्कीच चमत्कार पाहाल. तुम्ही हे म्हणाल का, प्रभू, तुम्ही किती अद्भुत देव आहात. आमच्या भोवती अग्नीची भिंत होऊन आमचं संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. आमच्यावर काहीही विपरीत घडू शकत नाही. कोणतेही वाईट आमचं नुकसान करू शकत नाही. सैतानाची कोणतीही शक्ती आम्हाला स्पर्श करू शकत नाही. कोणतेही वाईट लोक आमचं नुकसान करू शकत नाही. तुम्ही आमच्या भोवती अग्नीची भिंत होत आहात. धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.